पुढे होती माझी जागा मला नाही दिसली. चपला इथं पण ना वाटत चढता येते. भयो 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 तिथं पूजा करायची काही इकडे पाणी बिणी घ्यायला आपण खुली आहे थोडं. पाणी घेतलंय मला वाटतं बादली भरून आणलं होतं. पाणी इथून आपलं सप्लाय होतं ना. येताना एक बादली घेऊन या पाण्याची. इथून आपल्याला वाड्यावरती अजून 4-5 वाड्यावरती होतं पाणी. आता बघा इथून डायरेक्ट पडतं म्हणजे हाईट वरती तेच ना दिसताना असं वाटतं की सपाटीने आपण चाललेलं आहे. म्हणजे हाईट इथं खूप आहे. ठीक आहे. अजून काय पाणी काय ते सगळं हा पाणी पिलेलं. दुसऱ्या कलश कुठे आहे? इथे ठेवा. काय उभा राहा इथं कडेनं काय चांगली जागा आहे. पाण्यात फक्त जाऊ नका कुणी. पाण्यात जाऊ नका फक्त. तिथं फक्त कोणी पाऊल टाकू नका. पाण्यात पाऊल टाकू नका. म्हणजे कसं गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती सिंधु नर्मदे कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. चला या. चला चला पूजनाला उभा राहा सगळेजण. हो राहू दे. नाही ते पाहिजे यांना पाहिजे होतं. महाराजांना पाहिजे होतं. दिवा वगैरे उदबत्ती सगळे लावा. तुमच्याकडे दिवा दिला तर कुठे पेढा आणि दिवा नाही हो. कोणतं आहे? जान्हवी बघ कोण आहे? ए सुरेखा जान्हवी चप्पल कुठे आहे तुझं? जान्हवी चप्पल घालायचं नाही तिथं कोणाला तरी पेढा जा तूच जा. पेढ्याचा बॉक्स आणि दिवे काढून देतो आम्ही. डबडं पडलं डबडं 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 जाईन ते. थांबा थांबा 2 मिनिटं. पाण्याच्या प्रवाहात काहीही करू नका. फक्त बाहेरूनच मुळात आपला जो हेतू आहे इथं आणण्याचा की असं पाणी ह्या विश्वाला प्यायला मिळावं. पवित्र गंगा आपण म्हणतो. गंगा म्हणजे हे जे निसर्गातनं आलेलं पाणी आहे. संपूर्ण हा जो पहाड हा सह्याद्रीचा संपूर्ण सिद्धाची गुफाजवळ आहे आणि सर्व विविध वनस्पतीच्या मुळात हे पाणी आता येत आहे. अच्छा या 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 या. कलश ठेवा. कलशाची पूजा करा पहिला. हां हो हो देते. दिवा बघा कुठलाही लावा. आपण तिथं त्याची हे पण दिवे लावायची का? आपण फक्त वारं नसलं की राहील. नाही नाही थांबा तिथे थांबा. नाही अजून कधी दादा खिशात पण मी एक दिली माचीस एक्स्ट्रा. नाही दिले तर आणि पूर्ण उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत असं पाणी राहतं. हे अशा पद्धतीचं जरी आपल्याला कमी वाटत असलं काही प्रवाह खालून पण असे गेलेले आहेत. म्हणजे
हो ना मग आपण जरा तेवढं छान बस सारखा असे थोडंसं जान्हवी इकडे आणि दुसरा एक प्रवाह पलीकडे त्या जवळच आहे अगदी, 15-20 किलोमीटर अंतर. इकडे पुढचा राखीला जरा जागा आहे तिकडे जायला. त्या नदीतून 12 किलोमीटर रांगणा किल्ला जो आहे ना, चिकेवाडी आहे, चिकेवाडी तिथं एक सायकलनं असं पाणी निघेल, ते इथूनच निघेल. हे दोन प्रवाहातील एक प्रवाह हा जातो तिकडे ह्या वस्त्यांसाठी, दुसरा प्रवाह रांगणा किल्ला. विजलेला पेट्रोल लाव सगळीकडे लाव लावू दे की चारी बाजूला पूर्ण करा की चारी लाव काढा आहेत तर लाव ना हो ना तुम्ही काही तर 2-4 जण बाजूला आहे फक्त बरं बरं दिसेल ना खाली चौरस उभं राहा हे काढा आणि इथं ना गाडी बरं एका साईडला ठेवा तुम्ही दादा हा मग इथं मध्ये ठेवलं फोटो घ्यावा असा मस्त दिव्यांची आरास आधी पण खूप घ्या ते पण प्यायचं ना अरे बापरे काय होईल माहिती का असं ते छान छान दिसेल की प्रकाशन महाराज वाचे म्हणता गंगांगा तुम्हाला पाठ आहे ना? हा बरेच दिवस म्हणलं नाही म्हणा नाही, तुम्ही म्हणा म्हटलं पाठ असेल तर. ते इथं लावा थोडं. एक आपण पण आहे ना तसं. इथं काहीच नाही. सगळं ब्रह्मगिरी जेवढं आलं तेवढं म्हणा. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती गंगा सकळ पापे जाती गंगा सकळ पापे जाती गंगा सकळ पापे जाती गंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही तया नाही वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती गंगा सकळ पापे जाती गंगा सकळ पापे जाती गंगा सकळ पापे जाती गंगा कुंडली